हाय, हे पकोडे बघा किती कुरकुरीत झाले आहे. अगदी करायला सोपे आहे आणि खायला खूप रुचकर आहे. चला तर मग कृतीला सुरुवात करू. त्यासाठी मी एका बाउलमध्ये 1 कप तांदूळ घेतला, स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर पाणी टाकून त्याला 3 तास भिजत ठेवायचं आहे. 3 तास भिजल्यानंतर त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक उकळलेला आलू घ्यायचा आहे, मोठा साईजचा आलू घेतलेला आहे. त्यानंतर आपण दोन्ही जिन्नस व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आहे. पाणी लागल्यास थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. 1 चमच जिरे टाकून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. छान हाताच्या सहाय्याने याला फेटून घ्यायचं आहे. गरम तेलामध्ये हे छोट्या साईजचे पकोडे सोडून घ्यायचे आहे. अगदी छोटे छोटे साईजचे हे पकोडे सोडून घ्यायचे आहे. एक साईड छान वर येईपर्यंत ह्याला होऊ द्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला टर्न करून छान गोल्डन रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे. बाय.